अपेक्षा होतीच आम्हाला आणि काँग्रेस जे 21 झालेले आहेत हाही थोडा अंदाज त्यांनी जो कल होता जो आपण विचार केलेला काल एक्झिट पोलमध्ये हो. त्यापेक्षा थोडासा जास्त दिसतोय. पण बाकी आकडे जवळजवळ सेमच आहेत, त्याच्यामध्ये काही फार फरक नाहीये. आणि तुम्ही आता जे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत होता त्याबद्दल मला काही दोन गोष्टी बोलायच्या आहेत. बरं. की उद्धवजी यांनी 5 जुलैला हिंदी मराठीचा जो विषय केला आणि खूप मोठा त्याच्यावर चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रात. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी एकत्रित पद्धतीने बाहेर निघायला हवे होते ते बाहेर निघताना दिसले नाहीत. ते एकत्र चहा पित होते, एकत्र कॉफी पित होते, एकत्र जेवत होते, परंतु युतीची मात्र त्यांनी घोषणा काही केलेली नाही. आणि त्याच्यानंतर जरी त्यांनी घोषणा केली अगदी शेवटी आणि तेव्हा फक्त काही शाखांमध्ये गेले, बाकीच्या ठिकाणी 29 पैकी 28 महानगरपालिका ते ऑप्शनला टाकले त्यांनी. आणि मुंबईमध्ये सुद्धा ते जसे फिरावे तसे फिरले नाहीत, फक्त एकच सभा घेतली. ठाण्यामध्ये एक सभा घेतली ज्याच्यावर ते अजिबात राजकीय त्यांनी राज ठाकरे यांनी चर्चा केलेली नाही. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप वेळ होता, त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ होता, परंतु त्यांनी ते केलं नाही. त्यांनी फक्त चर्चेचंच गुराळ लावलं आणि त्याचा त्यांना फटका पडलेला आहे. आणि मराठी असा या सगळ्या गोष्टी केल्या. आपण पुढे काय करणार ह्याच्याबद्दल काही बोलले नाही, सतत टीका केलेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी त्यांना नाकारलेलं आहे. आता माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना कोण आहे हा प्रश्न त्यांना याच्यापुढे पडणार नाही याची मला खात्री आहे. पण प्रश्न आता खरं तर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, ज्या मुंबईतून शिवसेनेचा जन्म झाला. जर तुमची ओरिजिनल शिवसेना आहे तर मग आकडे असं का सांगतायत? का ठाकरेंच्या बाजूने मराठी माणूस आजही इतका खंबीरपणे उभा आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाईल. मला त्याचं उत्तर देता लगेच देते ना मी तुम्हाला. परत सांगते की स्ट्राईक रेट बघा. स्ट्राईक रेट नाही, मतं किती? तुम्ही स्वतः सोबळावर लढायचं सर. आता हे बघा, हे आता 163 जेव्हा ते लढले मराठी बेल्टमध्ये 87 जागे, बाकी स्ट्राईक रेट सोडा. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना 87 जागांवर आमने सामने होती. कोण जिंकलं सांगा? बऱ्याच ठिकाणी ते जिंकलेत, मी नाकारत नाही. पण आज आम्ही ज्या पद्धतीने मुंबईत उभे राहिलेलो आहोत, आम्ही सतत सांगितलेलं की महायुती म्हणून आम्ही सामोरे जातात आणि महायुती म्हणून आम्ही हे महापौर बसवणार हे आम्ही सांगितलेलं आणि त्या पद्धतीने मुंबईवर आमचा महापौर बसतोय. कारण आम्ही फक्त प्रगतीवर चर्चा केली, आम्ही कशा पद्धतीने काम केलं आणि कशा पद्धतीने 3.5 वर्षामध्ये आम्ही लोकांची कामं करत राहिलो याबद्दल बोललो आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. लोकांनी भावनिक राजकारणाला नाकारलेलं आहे. ठीक आहे, बालाजी पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजीराव, एक छोटी कमेंट घेतो. मला उद्धव ठाकरेंच्या बद्दल विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करायची आहे, नंतर दुसरे नेते घेऊया. बालाजीराव, 4 ठिकाणी इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा मुंबईमध्ये 20 पेक्षा जास्त जागा तुम्ही जिंकलेली आहात. सॉरी, पण हे तुम्हाला अपेक्षित होतं की तुमच्यासाठी सुद्धा अनपेक्षित आहे? नाही, आम्हाला यापेक्षा अधिक जागा अपेक्षित होत्या. मागच्या वेळेस जर आपण आकडे पाहिले तर काँग्रेसच्या जागा याच्यापेक्षा अधिक होत्या, 30 होत्या. हा, पण जर आपण निवडणुकांचा भारतीय जनता पक्षानं बदललेला जर ग्राउंड बघितलं तर त्यामध्ये पैसा आणि दडपशाही आणि शासकीय यंत्रणांचा वापर या 3 गोष्टींमध्ये निश्चितच विरोधामध्ये असताना, आणि आमच्या राजकारणाचा प्रकार आणि पॅटर्नच तो नाहीये. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने लढलो आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या पद्धतीनं चांगलं यश आम्हाला मिळवता आलं. निश्चितच हे समाधानकारक नाहीये. भविष्यामध्ये अजूनही पक्ष संघटना मजबूत करून लोकांमध्ये आम्ही जाऊ. अजून ताकद लावली असती तर चित्र वेगळं असतं. नाही, ताकद आम्ही लावली, जेवढी लावायला पाहिजे होती तेवढी पूर्ण कसून कार्यकर्त्यांपासून ते राज्याच्या नेतृत्वांपर्यंत सगळ्यांनी आम्ही मेहनत केली. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये इतक्या प्रचंड रसद वगैरे घेऊन लढत असताना, गुंड उमेदवार घेऊन लढत असताना आणि निवडणूक आयोग घेऊन लढत असताना आम्ही लढलो. आणि कोल्हापूर असेल, लातूर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल आणि इतर महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा अधिक जवळपास, अजून ते आकडे फिक्स आलेले नाही आहेत, 350च्या जवळपास नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. 5 ठिकाणी महापौर हा काँग्रेस पक्षाचा होतोय. आणि मुंबईमध्ये निश्चितच अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या, पण मतांचा टक्का पूर्ण उद्यापर्यंत येईल. पण आम्ही निवडणुका या फक्त सत्ता स्थापनेसाठीच नाही, तर तो लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत पार्टिसिपेट होणं आणि लोकांमध्ये जाऊन लढणं हे काम आहे. आम्ही ते करत राहू. ठीक आहे, निश्चितपणे ही लढाई खूप दूरवरची तुमच्यासाठी आहे, पण प्रेक्षकांचं कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी हे खाली जे दाखवतोय ते ट्रेंड आहे. 120 जागांवरती महायुती पुढे आहे आणि 73 जागांवरती सध्या ठाकरे बंधू पुढे आहेत. ही आताची स्थिती आहे, हा ट्रेंड आहे. आणि वर जे तुम्हाला दिसतंय ते निकाल आहेत, घोषित झालेले निकाल तुम्हाला वर दिसत आहेत.
त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका, कारण काही ठिकाणी मतमोजणी अजून सुरू आहे. पण शीतलताई, मला उद्धव ठाकरेजींबद्दल बोलण्याच्या पूर्वी सांगा, इतका वेळ का लागतोय? काय कारण आहे की मतमोजणी प्रक्रिया इतकी लांबली आहे? मुंबईमध्ये आपण लक्षात घ्या 23 ठिकाणी मतमोजणी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी टाइम स्लॉट दिलेला आहे. 2-2 वॉर्डचा टाइम स्लॉट दिलेला आहे. कुठेही गोंधळ होऊ नये, कुठेही गडबड होऊ नये यासाठी 2-2 वॉर्ड्स त्यांनी घेतलेले आहेत आणि 2 वॉर्डला जवळजवळ 1.5 तास दिलेला आहे. आणि जर ऑब्जेक्शन वगैरे केलं तर ते 2-2.5 तास होतात. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण, जसं आपल्याला वाटत होतं की 12 वाजता आपल्याला कळेल, परंतु तसं झालेलं नाही आहे. 2-2 वॉर्डचे मला वाटतं काउंटिंग सुरू आहे, त्याच्यामुळे हा वेळ लागतोय. आणि आता मला वाटतं जवळजवळ झालेले आहेत. शेवटचे प्रत्येक ठिकाणी 2-3 वॉर्ड 23 ठिकाणी राहिलेले आहेत. बरं, मंदार सर, आपण ज्या मुद्द्याची सुरुवात करतोय उद्धव ठाकरेंच्या बद्दल, उद्धव ठाकरे यांना चहूबाजूने घेरलं गेलं, पक्ष फुटला. 5व्या राऊंड पर्यंत मी प्रॉपर लीडवर होते. 6व्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात. मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंगसुद्धा न देता, मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे. माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे. त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं. जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते. आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर. काय नेमकं तुम्ही काय मागणी केली होती, काय उत्तर दिलं? प्रतिष्ठेची केली होती का भाजपनं? शीतल गंभीर यांची सीट भाजपनं प्रतिष्ठेची केली होती का? मुख्यमंत्र्यांचं नाही. त्या संदर्भात वक्तव्य होतं. नाही, त्याच त्यांनी स्वतः सांगितलेलं की ही सीट आमच्यासाठी कठीण झालेली आहे. त्यांचं स्वतःचं वक्तव्य हेच आहे की ही सीट आमच्यासाठी कठीण झालेली आहे. जर 5व्या राऊंडपर्यंत मी जर एवढी लीडवर आहे, तर 6व्या राऊंडमध्ये असं काय झालं की मी मागे गेले? आणि जर असं झालेलंच आहे, मग त्यांनी का नाही ते हे केलेलं आहे? मग त्यांनी मला रिकाउंटिंगचा अधिकार का नाही दिला आहे? मी ॲज अ उमेदवार मला तो पूर्ण हक्क आहे. एकदा फेर 6व्या राऊंडला मशीन चेंज झालेली आहे. बॉम्बे स्कॉटिशच्या इकडेची मशीनचा गोंधळ झालेला आहे. आम्ही त्याला सांगितलं आम्हाला पूर्ण राऊंड हे करून पाहिजे. त्यांनी ऐकलं न जुमानता. मी सांगते त्यांना नका देऊ तुम्ही सर्टिफिकेट, मी सॅटिस्फाईड नाही आहे. त्यांनी न जुमानता हा निर्णय दिलेला आहे, जो मला बिलकुल मान्य नाही. मशीनचा नंबर बदललेला होता का? हो आम्ही दाखवलेला होता. नंबर आम्ही सर्व दाखवले त्यांना पटवून सुद्धा दिलं की हा नंबर चेंज आहे. ते गोल गोल फिरवत आहेत, व्हाईटिंग लावून नंबर चेंज केलेले आहेत आणि वास्तविकता त्याच ह्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा एजंट एक्सेप्ट करत होता की नंबर चुकीचा आहे म्हणून. तो कळला का? हे गोल गोल फिरवून त्यांनी मशीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजिबातच नाहीये. आम्हाला तिकडे उभं राहून पण देत नाहीये. कळला का? पुढे कुठे अपील करणार आहात? हो, काय करणार आहात? कायदेशीर आम्ही कायदेशीर पेटिशन फाईल करणार. हो आम्ही जाणार आणि आम्ही लढणार. कारण सगळ्यांना माहिती आहे की मी जिंकलेली आहे. हे सगळं त्यांनी केलेलं आहे, प्लॅन्ड आहे. तुम्ही सगळे जर बघाल राऊंड्स, तर त्याच्यामध्ये मी विजयी म्हणून ह्याच्यात सुद्धा ह्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. पण हे जे करतायत हे चुकीचं आहे. या वॉर्डातल्या सगळ्या जागांवरती ठाकरे आणि काँग्रेसचा जवळपास विजय झाला. तुमची एकच सीट आहे जिथे तुमचा पराभव झाला. माझा पराभव झालेला नाहीये आणि मी ते फाईट करणार. तुमची एकदा फेर मतमोजणीची मागणी. उमेदवाराने जो आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं तातडीत लगेच सांगितलं, त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं. त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती. त्यांनी केलेली नाही आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेलं आहे. पण हा